त्या देवीचं नाव आहे जगत अंबा. अंबा या शब्दाचा अर्थ आहे आई. काय होतो अर्थ? आई. ती आपली आई आहे. बघा, घरामध्ये जन्म देणारी ही सुद्धा आईच आहे. ती आपलं पालन पोषण करते, ती आपल्याला लहानाचं मोठं करते, ती आपल्या संरक्षणाची जबाबदारी घेते, ती सुद्धा आईच आहे. आणि ही जी जगदंबा माता आहे ती सुद्धा आईच आहे. फरक असा आहे, ही जी घरातली आई आहे ती फक्त आपली आई आहे, आणि ती जी आई आहे ती पूर्ण विश्वाची आई आहे, पूर्ण जगाची आई असल्यामुळं तिला जगत अंबा असं म्हटलेलं आहे. मग त्या आईचं स्वरूप नेमकं काय आहे हे अगोदर आपण कळून घेणं गरजेचं आहे ना. अनेक पद्धतीनं सांगितलं जातं. ती देवी, ती आई कशा करता जन्माला आली, कशा करता तिनं अवतार धारण केला, तिनं इथं आल्यानंतर काय केलं, अनेक अनेक अर्थ त्याच्यामध्ये निघतात. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो. ज्या वेळीस आपण त्या आईकडे आई म्हणून पाहतो, आपला दृष्टिकोन हा थोडासा वेगळा असला पाहिजे. मी समाजामध्ये पाहतोय वाईट या गोष्टीचं वाटतं. आपण आईला आई म्हणून बघतो, तिला आई म्हणून हाक मारतो, परंतु आई म्हणून जे काय आपले कर्तव्य तिच्याविषयी जे आहेत ते पार पाडताना आपल्याला माणसं दिसत. आपली एखादी आई आहे, आईच्या विषयी असणाऱ्या आपल्या भावना किंबहुना आपली असणारी तिच्याविषयीची जी कर्तव्य आहेत ती पार पाडताना तो मुलगा दिसत नाही. याच्या पुढे जाऊन सांगू का, काय काय मुलं तर आम्ही असे पाहतोय, आईला आई म्हणून सुद्धा मानायला तयार नाहीत, हाक मारायला तयार नाहीयेत. काय त्यांना देवीचं स्वरूप आम्ही सांगावं? स्वतःच्या आईला जर तो मुलगा नीट सांभाळत नसेल, जगाच्या आईविषयी त्याला काय तत्वज्ञान सांगावं? आणि सांगून फायदाही नाहीये. आपल्याला हे अगोदर कळालं पाहिजे, आपल्या घरामध्ये जिनं आपल्याला जन्म दिलाय त्या मातृदेवतेचं महत्व आपल्याला अगोदर कळावं, आणि मग त्याच आईमध्ये या जगदंबेला पाहावं. शास्त्राचा शब्द पहा कसा गोड आहे. शास्त्रकार सांगतात, मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. अरे आई, वडील, अतिथी, गुरुजन हे सगळेच्या सगळे देव स्वरूप आहेत, नवे नवे देवच आहेत, देवच आहेत. तुम्ही हे फक्त ऐकताय, आचरणात आणत नाहीत. हा दोष आहे. आचरणात आणण्याची ज्या वेळेस तुम्हाला सवय लागेल ना, दुसऱ्या देवाकडे जाण्याची गरजही नाही. ती आई आहे, त्या आईला आई म्हणून पहा. तिच्याविषयी आपले असणारे जे काही कर्तव्य आहेत ते नीट पार पाडायला शिका. ती आपली आई आहे. ती जशी आपली आई आहे तशी ही पूर्ण विश्वाची आई आहे, ती जगदंबा आहे. आणि तिनं आपल्यावर कृपा करावी, तिच्या कृपेचा वर्षाव, तिच्या कृपेची सावली आपल्यावर व्हावी, हीच एक अपेक्षा असते. दुसरी काय अपेक्षा आहे? मुलाने आईकडे एवढीच अपेक्षा करावी की तिचं प्रेम आपल्याला मिळावं. मग त्या मुलाने हे पाहू नये की ती आई काळी आहे का, गोरी आहे का, श्रीमंत आहे का, गरीब आहे का, या गोष्टीशी त्याला काही कर्तव्य नसलं पाहिजे. फक्त तिचं प्रेम आपल्याला मिळावं एवढीच अपेक्षा असावी. समजतंय ना? त्या आईकडे प्रेमासाठी जा. बरेच लोक आम्ही पाहतो देवळात जातात, देवीकडे जातात, देवाकडे जातात, प्रेम मागत नाहीत देवाला, भगवान परमात्म्याला किंबहुना जगदंबेला प्रेम मागत नाहीत, भक्ती मागत नाहीत, संसारातल्या नश्वर गोष्टी मागतात. ज्या गोष्टी तुम्हाला दुःख देतात, संसारातल्या गोष्टी काय कायम सुख देणार आहेत का? त्रासच देतात, दुःखच देतात. त्या गोष्टी आपण देवाला मागत राहतो. पण जो चिरकाल टिकणारा जो आनंद आहे तो आनंद कधी आपण भगवान परमात्म्याला देवीला मागत नाही. जी भक्ती आहे, ज्ञान आहे, प्रेम आहे, त्या गोष्टींची याचना, त्याची मागणी कधीच आपण देवाला केलेली नाहीये. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, देवाकडे किंबहुना देवीकडे तुम्ही जाताय ना, एक गोष्ट मागा, प्रेम मागा. आपण देवाकडे प्रेम मागण्याकरता जात नाही. आपल्या जवळच जगदंबा आहे, मोठा देवी आहे. मी त्या दिवशी पुण्यावरून येत होतो, रात्रीचा प्रवास चालू होता माझा.
अख्ख्या रस्त्याने पायी दिंडी चाललेल्या होते, अख्ख्या रस्त्याने माणसं, लहान मुलं असतील, आमच्या माता मावल्या असतील, काही पुरुष असतील, सगळी लोक, अख्खा रस्ता जाम, सगळे लोक रात्रभर त्या मोहटा देवीला निघालेली होती. सहज मी एका ठिकाणी थांबलो आणि एका व्यक्तीला विचारलं, का म्हणे? मी म्हटलं, तुम्ही जे चाललाय कशा करता चाललात? ते म्हटले, काय नाही, आम्हाला वाटलं देवीला जावं, देवीच्या दर्शनाकरता जावं. म्हटलं, मग तुम्ही एवढ्या लांबून पुण्यावरून आलात, कुणी नगरवरून येतंय, पायी चालत आलेले आहेत तुम्ही, याचं कारण काय? नाही, काही नाही म्हणे, आमची ती परंपरा आहे आणि आम्ही देवीची भक्ती. पायी चालणं, केवळ पायी चालणं म्हणजे भक्ती आहे का? माझा बोलण्याचा रोख नीट समजून घ्या बरं का. नामस्मरण करत करत जर तुम्ही चालत असाल तर ती वारी घडेल. त्यांचं जर आम्ही निरीक्षण केलं, थोडंसं निरीक्षण केलं, ते शरीराला त्रास देत आहेत, बिना चपलीचे चालत होते, पायात चप्पल नाहीये, काही नाही, काही नाही, सगळं मान्य, तुम्ही हा सगळा खटाटोप करताय, परंतु मनामध्ये चिंतन बंद आहे, चिंतनच नाही. मस्तपैकी गप्पा मारत मारत, कुणी तंबाखू चोळत, कुणी गोवा, गुटखा, विडी, सिगारेट, सगळा बाकीचा उपद्व्याप चालू आहे. आणि कुठे निघालेत? मला काही लोक भेटले नाहीत, नशीब माझं, पण त्याच्यामध्ये काही लोक टाकून सुद्धा चाललेले असतील. ही काय भक्ती आहे का? भाषा समजतीये ना? ही भक्ती आहे का? करू नका असं नाही बरं का. वारी आम्हीही करतो, आपणही करतो, पण ती वारी त्याच वेळेस यशस्वी होते, सक्सेसफुल होते, सफल होते, ज्या वेळेस तुम्ही चालत असताना त्या प्रभूचं चिंतन करत असाल, त्या भगवतीचं चिंतन करत असाल, त्याच वेळेस तुमचं चालणं हे सार्थकी ठरतं.